नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपले सर्वांचे अभिजित सर्च अकॅडमी पुणे या लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सोळंकी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत तलाठी भरती म्हणजेच ग्राम महसूल अधिकारी महसूल आणि वन विभागामार्फत जी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. 1700 पेक्षा जास्त पद मंजूर झालेली आहेत. आकृतीबंध तयार झालेला आहे. जाहिरात कधी येणार आहे, त्यासोबतच याची पात्रता काय असेल, या परीक्षेकरिता परीक्षा कोण घेणार आहे, कशी कशी होणार आहे, परीक्षा ऑनलाईन होणार का ऑफलाईन होणार आहे, संगणक प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे का, मराठी भाषा अर्थ म्हणजे काय आणि जे नवीन बदल झालेले आहेत ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न असणार आहे. त्याकरिता आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे, चॅनलला जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. त्याच्या अगोदर आपल्याकडे तलाठी भरतीकरिता 2026 सर्व विषयासहित म्हणजे मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता, जीके हे सर्व विषय इन्क्लूड असणार आहेत. ऑनलाईन बॅच नवीन चालू झालेली आहे. यामध्ये पीवायक्यू एमसीक्यूचा सराव, तुम्हाला पीडीएफ नोट्स, सर्व विषयाच्या पीडीएफ नोट्स सुद्धा आपण प्रोव्हाइड करणार आहोत फ्री ऑफ कॉस्ट मध्ये, त्याच्या तुम्ही झेरॉक्स सुद्धा काढू शकता. त्यासोबत व्हिडिओ डाउनलोड करण्यास सुविधा असेल, लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहे, म्हणजे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात असणार आहे. दिवसभरामध्ये जे 4 ते 5 लेक्चर होणार आहेत ते तुम्हाला अनलिमिटेड वेळा रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये कधीही पाहता येतील, व्हिडिओ डाउनलोड करता येतील. टेस्ट सिरीज आणि ईबुक नोट्स सुद्धा आपण तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहोत. तर जॉईन करण्याकरिता बॅचला एनरोल करण्याकरिता 9823442263 हा नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे. ओके, अधिकची माहिती तुम्हाला किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍपची लिंक आहे, तिथून सुद्धा तुम्ही ऍप डाउनलोड करू शकता. तर आता जे प्रश्न तुमच्या मनामध्ये आहेत त्या संदर्भात डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये माहिती सांगितली जाणार आहे. जाहिरात कधी येणार आहे तर बघा, या ठिकाणी 17 जून पर्यंत आचारसंहिता आहे. विधान परिषदेची आमदारकीची जी इनडायरेक्टली अप्रत्यक्षरित्या निवडणूक होती, तर 17 जून पर्यंत आचारसंहिता आहे. तर ही जुलै महिन्यामध्ये बघा, जून एंड किंवा जुलै महिन्यामध्ये जाहिरात तलाठी भरतीकरिता प्रसिद्ध होणार आहे. अगोदर 1700 जागा मंजूर झाल्या होत्या, परंतु परत एकदा आकृतीबंध मंजूर झालेला आहे 35,000 जागेचा महसूल आणि वन विभागाचा. तर जागेमध्ये वाढ होण्याची सुद्धा शक्यता आहे. तर या पदाकरिता पात्रता नेमकी काय असणार आहे तर पदवी, कोणत्याही शाखेतील पदवीधारक उमेदवार, ओके, कोणत्याही शाखेतील म्हणजे बीए असेल, बीकॉम असेल किंवा बीएससी झालेला उमेदवार असेल किंवा इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा असेल, बीएससी ऍग्रिकल्चर, बीसीए, बीएससी, ओके, कोणताही उमेदवार या ठिकाणी मेल आणि फिमेल दोघे सुद्धा फॉर्म भरू शकतात. त्यानंतर वयोमर्यादे संदर्भात त्यांनी तरतूद केलेली आहे. ओपन करिता 38 आणि कॅटेगरीकरिता 43 पर्यंत फॉर्म भरता येणार आहे. त्यासोबतच प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन उमेदवार, खेळाडू, अनाथ, दिव्यांग, माजी सैनिक यांच्याकरिता वयोमर्यादेमध्ये शिथिलता म्हणजे त्यांचं वयोमर्यादा 45-55 असं करण्यात आलेली आहे. तर परीक्षा कोण घेणार आहे तर आपल्याला डिटेलमध्ये माहिती आहे. एमपीएससी मार्फत ही परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे आणि कशी होणार आहे तर ऑफलाईन स्वरूपामध्ये. या मंथ एंड पर्यंत परीक्षेचं योजना आणि स्वरूप डिक्लेअर होणार आहे. परंतु यामध्ये जो सिलेबस आहे एमपीएससीचा सुद्धा गटकच, कारण ते गटकच पद आहे, सर्वांना माहिती आहे, तर त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही. ओके, फक्त निगेटिव्ह मार्किंग असण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही. तर या मंथ एंड पर्यंत समजणार आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला मी सांगणार आहे की एमपीएससी मध्ये गटकचे जे पद आहे त्याकरिता सुद्धा हा सिलेबस आहे तलाठीचा. तर काय दिलेला आहे नवीन बदल, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर राहणारच आहे. सामान्य ज्ञानमध्ये जे विषय आहेत अर्थशास्त्र, चालू घडामोडी, भूगोल, इतिहास, राज्यघटना, सामान्य विज्ञान या विषयांचा समावेश असणार आहे आणि गणित, बुद्धिमत्ता, ओके, हे 4 विषय कंपल्सरी असणारच आहे. याच्यामध्ये काही बदल होणार नाही. आणि जर काही असेल तर आपण ते नवीन ऍड करणार आहोत. आरटीएस असेल, आरटीआय ऍक्ट असेल, ओके, राईट टू सर्व्हिस ऍक्ट, राईट टू इन्फॉर्मेशन, जे काही बदल होणार आहे ते नंतर इन्क्लूड या ठिकाणी केले जाणार आहेत. तर आता एमएससीआयटी लागणार आहे का, जरी फॉर्म भरताना एमएससीआयटी सर्टिफिकेट नाही लागलं तुम्हाला, परंतु डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस लागणार आहे. तो 3 महिन्याचा कोर्स असतो, तर तुम्हाला एमएससीआयटी करून घ्यायची आहे. आता उन्हाळ्यामध्ये एक्झाम याच्या असतात, आता फॉर्म भरून घ्या. त्यानंतर मराठी भाषेचे अहर्ता म्हणजे काय, 10वी मध्ये मराठी विषय, ओके, 10th मध्ये किंवा 12th मध्ये तुमचा मराठी विषय आहे, मराठी विषय असेल तर तो तुम्हाला मराठी अहर्ता असणं गरजेचे आहे, तर तेच अपलोड करावं लागते. दुसरं एक तुम्हाला सांगितलेलं आहे की नवीन बदल हेच एमपीएससी मार्फत घेण्यात येणार आहे. दुसरं संगणक प्रमाणपत्र कंपल्सरीच असणार आहे नंतर, ओके. ह्या बाबी तुमच्या माहितीसाठी सांगण्यात आलेल्या आहेत. परीक्षा एकच होणार आहे ऑफलाईन प्रत्येक जिल्ह्यामध्ये, ओके, प्रत्येक जिल्ह्यामध्ये सेंटर असणार आहे, म्हणजे प्रत्येक जिल्हा म्हणजे 36 जिल्ह्यामध्ये हे पेपर असणार आहे.
ओके. एमपीएससी मार्फत एकदम पारदर्शकरित्या बऱ्याच विद्यार्थ्यांची मागणी होती ही एक्झाम पारदर्शकरित्या होणं गरजेची होती, ट्रान्सपरन्सी येणं गरजेची होती. तर एमपीएससी कडे गेलेली आहे सहाय्यक ग्राम महसूल अधिकारी पदाची. तर आपण आतापासून अभ्यासाला सुरुवात करणं अपेक्षित आहे, कारण की जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी वेळ मिळणार नाही अभ्यासाकरिता. तर आतापासून थोडा अभ्यास करा. प्रत्येक विषय अगोदर अभ्यासाचं नियोजन करा. कोणते विषय आहे डिटेल टॉपिक लिस्ट बघून घ्या. ओके, आपल्याकडे डिटेल टॉपिक लिस्ट सुद्धा आहे, म्हणजे मराठीमध्ये कोणते टॉपिक आहेत, इंग्लिशमध्ये कोणते आहेत, सामान्य ज्ञानमध्ये जे विषय आहेत 6 त्यामधले टॉपिक कोणते आहेत, गणित बुद्धिमत्ताकरिता तलाठीवरती जास्तीत जास्त भर कसा कोणत्या टॉपिकवरती दिला जातो, त्याचे पीवायक्यू सगळ्यात महत्वाचं आहे. अभ्यासक्रमासोबतच आपल्याला पीवायक्यू आणि एमसीक्यू यांचा सुद्धा सराव करणे गरजेचं आहे आणि त्याच्याकरिता योग्य मार्गदर्शन मिळणं गरजेचं आहे, कारण तुम्हाला कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त आउटपुट या ठिकाणी मिळालं पाहिजे. त्याकरिता आपण तलाठी भरती, ग्राम महसूल अधिकारी भरती 2026 करिता स्पेशल बॅच या ठिकाणी चालू करत आहोत. या बॅच मध्ये सर्व विषयासहित बॅच असणार आहे. यामध्ये पीडीएफ नोट सगळ्यात महत्वाचं सर्व तुम्हाला गरजेचं आहे. ते पीडीएफ नोट, टेस्ट सिरीज, बुक नोट सगळं आपण देणार आहोत. तर जॉईन होण्याकरिता 9823442263 हा नंबर आहे. या नंबरवरती संपर्क करायचा आहे आणि बॅचला एनरोल व्हायचं आहे. ओके, ही महत्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न होता. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. चॅनलला जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. ओके, थँक्यू. ऑल द बेस्ट सर्वांना एक्झाम करिता. लवकरच ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे, त्या दृष्टीने तुम्ही अभ्यासाला लागायचं आहे. ओके, थँक्यू.